अ, मागचं सेशन पेटी चालू करू पुढे परत. हॅलो. पेटी परत चालू करू पुढे. हो हो. हा, सगळेजण आलेले आहेत आपल्या इथे. सगळ्यांनी आपले व्हिडिओ म्यूट केलेले आहेतच. आणि येस. केदार सर, तुम्ही मागच्या सेशनमध्ये सेशन संपताना असं सांगितलेलं होतं की बँका चांगल्या असतील. या स्टेट बँकेचं नाव तुम्ही उल्लेख केलेला होता त्याचा, आणि हो हे सुद्धा सांगत होतात की हो आत्ताचे पुढचे जे क्वार्टर आहेत हे क्वार्टर कदाचित हो. खराब असू शकतील. आणि बरोबर. ज्याच्याविषयी मी सुद्धा ऐकलं किंवा वाचलेलं होतं की ज्यावेळेला हो युद्धाची सुरुवात झाली त्यावेळेला 28 फेब्रुवारी पासून साधारण मार्केट खाली जायला पडायला सुरुवात झालेली होती. आणि हा जो 25-26 हा आर्थिक वर्षामधला शेवटचा महिना फक्त होता. तर त्याच्यामुळे बरोबर. आधीचे 11 महिने चांगले गेलेले असल्यामुळे शेवटचा महिना जरी खराब झाला तरी अनेक कंपन्यांचे पूर्ण वर्षाचे रिझल्ट हे खूप चांगले बघायला मिळालेले आहेत आतापर्यंत. पण ज्या वेळेला बरोबर. आता Q1 हा 2026-27चा आपल्याला बघायला मिळेल, तर त्या पूर्ण एप्रिल मे आणि जून मध्ये भाववाढ, शॉर्टेज ऑफ रॉ मटेरियल, अशा अनेक प्रसंगांना किंवा अशा अनेक प्रॉब्लेम्स आपल्याला तिथे रिफ्लेक्ट होणार आहेत. आणि कदाचित तुम्ही म्हटलात त्याप्रमाणे Q1 चे रिझल्ट आणि Q2 चे रिझल्ट मोस्ट प्रोबॅबली खराब असतील. त्याच्या जोडीने बरोबर. पावसाची वॉर्निंग हा एक त्याच्यामधला अजून एक फॅक्टर आहे. तर या फॅक्टरकडे बरोबर. तुम्ही कसं बघता आणि किती सिरियसनेस याच्यामध्ये आहे? कारण काही म्युच्युअल फंड्स किंवा काही पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सिस्टीम्स अशा सांगतात की आम्ही प्रिफर करतोय की काही थोडंफार रिडम्शन प्रेशर जर आमच्यावरती आलं तर कॅश पोर्शन सुद्धा आमच्याकडे बाळगायला लागेल कदाचित, अशी लक्षणं आहेत. तर तुमचं हम्म. स्वतःचं मत काय याच्यावरती, आणि तुम्ही या ओव्हरऑल Q1 आणि Q2च्या रिझल्टकडे कसं बघता? नाही, क्यू वनचे रिझल्ट नक्की खराब येतील असं मला वाटतंय. म्हणजे आपल्या अपेक्षेप्रमाणे येणार नाहीत असं माझं मत आहे. कारण की आपल्याला काय झालं की गेल्या काही वर्ष सातत्याने बॅलन्स शीट चांगली बघायची थोडीशी सवय लागलेली आहे. आणि तुम्ही इंडस्ट्रियल ग्रोथ जो ओव्हरऑल बघितलात, तर आजकाल कुठल्याही कंपनीचा ग्रोथ कधी 14% 40%, 50% होता, तो 16 ते 17% होतोय, 18% होतो. आता गेल्या काही वर्षात कसं झालं की गेली 5 वर्ष आपल्या मार्केटने खूप तेजी बघितलेली आहे. आणि ही तेजी बघितल्यानंतर कुठेतरी एका मार्केट कन्सोलिडेशन लेवलमध्ये जातं. त्यामुळे म्हणजे म्हणतात ना, आता या युद्धामुळे एक आपल्याला कारण मिळालंय. आणि म्हटलं तसं आपला घसरणारा रुपया हा मोठा काळजीचा विषय आहे. आता या अनुषंगाने मी सांगेन की मला काही काही वेळेला गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज बद्दलही वाटतं की गव्हर्नमेंटला नक्की काय करायचं यामध्ये आम्हालाही कळत नाही. कारण की एका ठिकाणी गव्हर्नमेंट आरबीआय कडनं 2,80,00,000 कोटीचा डिव्हिडंड घेतं आणि दुसऱ्या साईडला रुपया सावरण्याकरता सोनं विकतं. या ज्या काही मार्केटला मिक्स मॅच न्यूज येतात, त्यामुळे मार्केटची सेंटिमेंट हलते. म्हणजे काय होतं ना, गव्हर्नमेंटला एक्झॅक्ट काय करायचंय हे कोणालाच कळत नाही. आता पण तीच सिच्युएशन आहे की त्या दिवशी मोदीने एकदम सिस्टमवरती येऊन सांगितल्यानंतर आपण बघितलं, जरा कुठे मार्केट स्टेबलाइज होतं, ते 4,000 पॉईंट खाली गेलं. पण एक मात्र नक्की आहे, आपल्या मार्केटने बॉटम बनवलेला आहे. आपलं मार्केट फारसं पडणार नाही असं अजूनही मला स्ट्रॉंगली वाटतंय. हा परिस्थितीचा जो तगादा आपल्या मागे आता आहे ना, परिस्थिती जी आपल्याला कारणीभूत ठरतीये, ती आपल्याला काही महिने त्रास देईल. आणि त्याला थोडं कारण आपल्याकडे वाढणारी महागाई हा एक महत्वाचा आहे, कारण जगात सगळीकडे त्यामुळे महागाई वाढणार आहे. त्यामुळे त्याचा इम्पॅक्ट पुढच्या काही काळात आपल्याला सर्वार्थाने मोठ्या प्रमाणात बघता येईल. दुसरं जे महत्वाचं कारण कदाचित येऊ शकतं ते म्हणजे पावसाचं. आपण सगळ्यांनी पेपरात वाचलं असेल की अल निनो सारखे काही इफेक्ट्स आहेत की ज्यामुळे कदाचित यावेळेला पाऊस कमी पडणार आहे. त्यामुळे ऍग्रिकल्चर प्रोडक्शन काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. तर या दृष्टीने ऍग्रिकल्चरमध्ये आता ज्या बीज म्हणजे आर्टिफिशियल बीज तयार करण्याच्या कंपन्या आहेत, त्याच्याकडे आपल्याला काही प्रमाणात म्हणजे अपॉर्च्युनिटी म्हणजे म्हणतात ना, दुःखात संधी घ्यायला आपण शोधतो तशा त्या काही संधी अवेलेबल आपल्याला होतील. पण आपण फार अपॉर्च्युनिस्टिक राहू नये मार्केटला असं मला वाटतं. मी मगाच्या सत्रात जे काही स्टॉक तुम्हाला सांगितले, ते मी पूर्ण म्हणजे खरं सांगतो विचार करून तुम्हाला सांगितलेले आहेत. तुम्ही अभ्यास करा. मी म्हणतो मी काही देव नाहीये. पण मला जे बॅलन्स शीट बघितले आहेत किंवा मी गेली काही वर्ष सातत्याने कंपन्यांचा जो परफॉर्मन्स बघतोय, त्यात या कंपन्या खूप आपल्याला आता चांगल्या लेवलला अवेलेबल होत आहेत. सो ती अपॉर्च्युनिटी आपण घेतली पाहिजे. आणि मग एकदा तुम्ही जर याच्यात पोर्टफोलिओ 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 तयार केलात,
तर मग तुम्ही तुम्ही 10% मार्केटला मोबिलाइज केलेत पैसे, तर तुम्हाला चांगले रिटर्न पुढच्या काही काळात बघता येतील. पण ओव्हरऑल 26 वर्षाचं पहिलं क्वार्टर, कदाचित दुसरा क्वार्टर हा आपल्याला खूप चॅलेंजिंग जाईल. आपण ग्रोथ बघणार नाही असा एक प्राथमिक अंदाज सगळा डेटा सांगतोय. त्यामुळे त्या दृष्टीने आपण मार्केटकडे सेफ्टी अँगलने खेळणं कधीही चांगलं. त्यामुळे ओके. ऍडव्हेंचरस ट्रेड या काळात शक्यतो लोकांनी टाळावेत. फोकस थोडासा इन्व्हेस्टमेंटवरती, आणि काही ठिकाणी जेव्हा ऑपॉर्च्युनिटी मिळतात, म्हणजे मला थोडं सांगायला हरकत नाहीये की आपल्या ग्रुपमध्ये पण ज्या लेडीज आहेत, स्त्रिया आहेत, त्यांनी एक वेगळा ग्रुप तयार केलेला आहे. आणि मी तिथे काही रिकमेंडेशन्स देतो त्यांना. आणि आय होप त्या चांगल्या त्या पद्धतीने तिकडे एन्जॉय करतायत, चांगलं त्यांना अर्निंग्स मिळत आहेत, त्यांचे फीडबॅक्स मला खूप चांगले येत आहेत. सो मला असं वाटतं की आपल्या लोकांनी तो संधीचा फायदा काही वेळेला तिकडनं घ्यावा. किंवा तुम्ही अलाउड केलं तर पेटेस तुम्हाला मी काही कॉल पाठवत जाईन, चांगले इन्व्हेस्टमेंट कॉल असतील ते ते तुम्ही आपल्या नक्की सगळ्या लोकांना द्यावेत, की जेणेकरून जरूर आपल्या जरूर. लोकांना चांगल्या अपॉर्च्युनिटी मार्केटला अवेलेबल करता येतील. म्हणजे या वाईट पिरियडमध्ये पैसे कमवायला कुठेतरी आपल्या लोकांना संधी मिळेल बेसिकली. बरोबर. त्याच्यानंतर ओघात तुम्ही मला आणखीन एक प्रश्न विचारला होता की गिफ्ट सिटी ही संकल्पना नक्की काय आहे आणि त्याचे फायदे काय आहेत. गिफ्ट सिटी ही सोप्या भाषेत सांगायची तर संकल्पना अशी आहे की आपल्याकडे अंधेरीला बघा सिप्स ओपन केलं होतं, स्पेशल इकॉनॉमी प्रोसेसिंग झोन एक डेव्हलप केला होता, की जो भारतात असूनही भारतात नव्हता. तसंच गुजरातमध्ये गिफ्ट सिटी ही एक संकल्पना राबवली गेलेली आहे. आणि येणाऱ्या लोकांसाठी ही एक खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे. कारण त्यांच्या थ्रू भारतात येणाऱ्या इन्व्हेस्टमेंट्स या पुढची 25 वर्ष टॅक्स फ्री राहणार आहेत. पण त्याकरता तिकडे तुमचं ऑफिस असणं गरजेचं आहे, किंवा तुमचं तिकडे काहीतरी आउटलेट असणं गरजेचं आहे. आणि एक काही काळापूर्वी माझं एका माणसं इन्व्हेस्टरशी माझ्या बोलणं चाललं होतं. तर मला असं त्यांच्याकडनं कळलं की आज मोठमोठ्या ज्या हाऊसिंग सोसायटी आहेत, म्हणजे आपण नावं घेऊन लोढा आहे, हिरानंदनी आहे, तिकडे आपली लोक राहत आहेत. तर आपल्या लोकांची सध्या परिस्थिती अशीच आहे की त्यांची मुलं परदेशात आहेत आणि त्यांच्या आईवडिलांचे इन्व्हेस्टमेंट इकडे आहेत. त्यांना मुलांच्या नावावर जर ट्रान्सफर करायचे असतील तर टॅक्सेशन बद्दल त्यांना इश्यू आहेत, टेक्निकलिटीज बद्दल इश्यू आहेत. तर ही गिफ्ट सिटी ही त्यांच्याकरता एक खूप चांगली संधी आता चालू झालेली आहे, आणि त्याचा त्यांनी फायदा नक्की करून घ्यावा. मी स्वतः त्याच्यावर एक काम करतोय. मी आपल्या ग्रुपवरती कधी चांगली मला माहिती त्याबद्दल आली, मी त्यात काही केलं तर तुम्हाला नक्की त्याबद्दलही अवगत करीन. अ, आता शेवटचा पण एक प्रश्न घेता, आता भारतीय रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेले पतधोरण आणि गुंतवणूकदारांना होणारा फायदा. याच्यात आरबीआयने आता इंटरेस्ट रेट न वाढवल्यामुळे एक फक्त आपल्याला समाधान आहे की आपले ईएमआय वाढणार नाहीत. सगळ्यात महत्वाची गोष्ट. आरबीआयने ही खूप आता टेक्निकली खूप चांगली मुवमेंट घेतलेली आहे की लगेच इंटरेस्ट रेट वाढवली नाहीयेत. त्याचा परिणाम असा होईल की पुढच्या काही महिने आपल्या इकॉनॉमीला थोडीशी स्टेबिलिटी राहील. अ, तुम्ही मागच्या याच्यात क्षेत्रात जसं म्हटलं होतं, आरबीआयच्या नोट्स जर तुम्ही पूर्ण व्यवस्थित वाचल्यात, तर त्यांच्या नोटमधनं हे क्लिअर होत आहे की ते 100 रुपयापर्यंत रुपया लवकर जाऊन देणार नाहीत. त्यामुळे हे लक्षात ठेवून आपण काही गोष्टी इन्व्हेस्टमेंट करताना विचार कराव्यात. अ, याच्या व्यतिरिक्त मार्केटबद्दल जर तुम्ही मला विचाराल, तर मार्केट कन्सोलिडेशनमध्ये काही महिने राहील मी तुम्हाला सांगतोच आहे. बँकिंग सेक्टरबद्दल तुम्हाला मी सांगितलं, कन्झम्पशनबद्दल मी तुमच्याशी बोललोय, पॉवर सेक्टरबद्दल बोललोय. आणखीन एक सेक्टर मी थोडंसं बघतोय, जे आपण सगळेजण सध्या एआय बद्दल बोलतो, आर्टिफिशियल इंटेलिजन्सी बद्दल. अ, अ, एक तर गोष्ट आपण घेतली पाहिजे की ना, प्रत्येक देशाची स्वतःची काहीतरी आयडेंटिटी आहे. म्हणजे जपानची निपॉन कंपनी आहे, अमेरिकेची गुगल आहे समजा. तसं भारताने एआय मध्ये काहीतरी वेगळं करावं, आणि जेणेकरून आपला सगळ्या जगात दबदबा निर्माण होईल. तर ही एआयचे दुर्दैवाने वाईट परिणाम आपण आताच्या काळात सुरुवातीला बघितले, पण त्यातनं सुद्धा पुढच्या काही काळात आपण चांगले परिणाम एआय मध्ये बघू असं मला वाटतंय. कारण की काही वर्षापूर्वी आपण कोबोलवरती काम करत होतो, आता अर्थोपिकवरती पण काम करतोय, ऑर्थोपिकवरती काम करतोय. तर या ज्या चेंजेस आहेत, या चेंजेस एका रात्री होणार नाहीत. त्याकरता सॉफ्टवेअर इंडस्ट्रीजना आपल्याला काही काळ पिरियड द्यायला लागेल. त्यांना अजून माझ्या माहितीप्रमाणे 15 ते 18 महिने जातील त्या कंपन्या एस्टॅब्लिश होऊन वरती यायला. त्यामुळे थोडा तो पेशन्सचा गेम लोकांसाठी होईल. पण म्हटलं तसं सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये पण खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी येईल. बऱ्याच कंपन्या आहेत, तुम्ही थोडा अभ्यास करा. म्हणजे अगदी केपीआयटी सारखी टेक्नॉलॉजी कंपनी, मी नावं घेतोय खरी, पण मी सांगतो बेसिक कंपनीची नावं घेतोय, हे मी पूर्ण विचारांची नावं घेतोय. पण तुम्ही पण थोडा अभ्यास करा, की जेणेकरून असं नको व्हायला की मी सांगितलं आणि तुम्ही सगळ्यांनी धडाधड घेतलं. हो. एक आपल्या लोकांना कळावं की कुठच्या इंडस्ट्रीमध्ये काय होत आहे. दुसरं मला एक रिअल इस्टेट बद्दल सांगायचं आहे. रिअल इस्टेट
एक मी आता परवा पुढारीच्या कार्यक्रमाला गेलो होतो. तिथे हिरानंदानींचा काही दिवसापूर्वी तुम्ही जो इंटरव्ह्यू जो युट्यूबवर बघितला असेल, तर त्यांनी पहिल्यांदा सांगितलंय की जी अफोर्डेबल हाऊसिंग जी कपॅसिटी आहे ती 30% डाऊन झालेली आहे. सो हा एक मोठा काळजीचा विषय आहे. आणि माइट बी पुढच्या काही वर्षामध्ये अफोर्डेबल हाऊस हे थोडं लोकांना घेणं एक्सपेन्सिव्ह होईल. आणि त्यामुळे रिअल इस्टेटला काही काळाकरता थोडंसं स्टॅग्नन्सी प्राईसवरती येण्याची शक्यता आहे. कमर्शियल प्रॉपर्टीमध्ये त्यांचं एकंदरीत मत आहे की कमर्शियल प्रॉपर्टी जास्ती पिकअप चांगल्या घेतील. कारण की सध्या नवीन नवीन कंपन्या स्टार्टअप्स आपल्या भारतात सुरू होत आहेत. त्याचा परिणाम आपण कमर्शियल प्रॉपर्टीवरती बघू शकू. त्यामुळे रिअल इस्टेटमध्ये ज्या बेसिक रिक्वायरमेंट्समध्ये ज्या कंपन्या आहेत, म्हणजे मला रिअल इस्टेटमध्ये मंदी कधी अशी वाटली नव्हती. टेम्पररी मंदी येईल, पण ती म्हणतात तसं कन्सोलिडेशन मध्ये असेल, प्राइस पटपट वाढणार नाही. पण त्यातली खरी दुसरी नस आहे ना, ती आहे त्याच्यावरती असलेले टॅक्सेशन. हे आज स्टॅम्प ड्युटी आणि जीएसटी म्हणून रिटेल म्हणून जवळजवळ 11% प्रॉपर्टीवरती भरतोय. याबद्दलही सरकारने कधी विचार करायला पाहिजे, कारण हा खूप पैसा लोकांचा जातोय अनवॉन्टेडली. त्यामुळे बँकांनी हाऊसिंग लोन देण्यापेक्षा ज्या बिझनेसना ड्रॉपडाऊन ओडी फॅसिलिटीज देतात, 10 वर्षात त्या ऑटोमॅटिकली कमी झिरो होतात, अशा पद्धतीने जर काही नवीन स्कीम्स लोकांकरता आणल्या की ज्यांना त्यांच्या ॲसेट्सचं व्हॅल्युएशन घेऊन चांगल्या गोष्टी करता येतील, तर ते चांगलं दिसेल. तर हा एक सगळा माझा मार्केटचा ओव्हरऑल आपल्या कामाचा असा ओव्हरऑल लुक होता. अ, आता पुढचे काही सेक्शन पराग सर सर, तुम्ही जर मला काही प्रश्न विचारलेत कोणाला असतील तर आपण त्याच्यावर उत्तरं देऊ, म्हणजे आपल्याला पुढची बरोबर. 20 मिनिटं सर, साधारण देता येईल. सगळ्यांचे आवडती बँक आहे एचडीएफसी बँक. आणि याच्या अगोदर येस. ज्या वेळेला मर्जर त्यांचं झालेलं नव्हतं, तर त्यावेळेला एचडीएफसी मोठा हाऊसिंग डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि एचडीएफसी बँक यांची दोघांची नावं खूप आदराने घेतली जायची. जेव्हापासून मर्जर झालं त्यावेळेला दोन्ही मिळून बिझनेस उलट चांगला ग्रो होईल अशी सगळ्यांची अपेक्षा होती. पण चित्र उलट दिसतंय आणि तो रोजच म्हणजे कंटिन्युअस खालच्याच ट्रेंडमध्ये जातोय. तर याचं कारण काय असावं आणि ज्यांच्या पोर्टफोलिओमध्ये आहेत त्यांनी काय करावं आणि नवीन घ्यावे अ, का, अर्थातच. बघा, नवीन इन्व्हेस्टर असतील तर त्यांनी एचडीएफसी बँकेचे शेअर्स नक्की घ्यावेत. आता आपण ना कन्सेप्च्युअली थोडंसं जाऊया. एचडीएफसी लिमिटेड ही एनबीएफसी होती आणि एचडीएफसी ही बँक होती. त्यामुळे दोघांच्या बिझनेस मॉडेलमध्ये खूप फरक होता. तुम्ही मार्केटचं वेटेज जरी बघितलं तर एचडीएफसी बँकेचं मार्केटचं वेटेज होतं 0.20 समथिंग, पण एचडीएफसी बँकेचं होतं जवळजवळ 16% मिड कॅपमध्ये. सो जेव्हा यांचं मर्जर ठरलं तेव्हा पहिल्यांदा ही गोष्ट कोणाला पटली नव्हती. त्याच्यानंतर म्हटलं तसं एफडीचे रेट दोघांचे वेगवेगळे असल्यामुळे, हाऊसिंग लोनचे दोघांचे रेट वेगवेगळे असल्यामुळे त्याचा जो इम्पॅक्ट होता आणि त्याचं जे कन्सॉलिडेशन होतं हे पहिल्या सुरुवातीला 2.5 वर्ष लोकांनी बघितलं. आणि लोकांना साधारणतः स्टॉक 1200 रुपयापर्यंत आला होता मर्जर नंतर, आणि वाटलं होतं तिथून टर्न अराउंड घेईल. पण प्रत्यक्षात तसं आपण बघितलं नाही. आणि त्याला कारणीभूत ठरलं काही दिवसापूर्वी त्यांच्या चेअरमनने दिलेला राजीनामा. आणि तो राजीनामा त्यांनी जरी सांगितलं तात्विक बेसिसवर दिलाय, मला तत्व त्यांची पटली किंवा बिझनेस मॉडेलच्या पद्धतीने ते कामं करणे, ऍक्च्युली तसं ते नव्हतं. प्रॉब्लेम झाला होता, त्यांनी चुकून कुठल्या तरी फॉरेन इन्स्ट्रुमेंटचे बॉन्ड विकले होते, जे त्यांनी खरे विकायला नाही पाहिजे होते. आणि ही गोष्टी जेव्हा मॅनेजमेंटच्या लक्षात आली तेव्हा ती मॅनेजमेंटने ती चूक एक्सेप्ट केली. पण ती जे चेअरमन होते त्यांना ती गोष्ट अनएथिकल वाटली आणि त्याच्या बेसवर त्यांनी राजीनामा दिल्यामुळे पुन्हा एकदा त्या बँकेबद्दल आपण सगळ्यांनी अनसर्टनिटी बघितली. आणि त्यामुळे तुम्हाला तो आज स्टॉक 750 पावणे 800च्या आसपास मिळतोय. लॉंग टर्मसाठी मला तो अजूनही चांगला वाटतोय. पण मी मगाशी म्हटलं तसं आयसीआयसीआय बँक आणि एसबीआय बँक याबद्दल मी जास्ती कॉन्फिडेंटली तुम्हाला सांगेन की ते प्रेफरेबल घ्या. कारण की आयसीआयसीआय बँक खूप चांगल्या पद्धतीने ॲग्रेशनमध्ये मार्केटमध्ये पुढे येतोय. नवीन नवीन बिझनेस कन्सेप्ट घेऊन ते काही फंडिंग सिस्टम्स आणतायत. एसबीआय तर संपूर्ण भारतीय बँक आहे. आणि जसा एसबीआय म्युच्युअल फंड आता आला तसा एसबीआय एएमसीचा जो आयपीओ होतोय, एसबीआय कडे त्याचा फार मोठा स्टेक आहे, तर त्याचा बेनिफिट पुढचा एसबीआयला पुढे मिळेल. त्यामुळे या दोन बँकांकडे तुम्ही प्रामुख्याने बघावं. एचडीएफसी स्टँड बाय म्हणून घ्यायला हरकत नाही. म्हणजे मी तुम्हाला तुम्हाला असे एखादे 500 शेअर घ्यायचे असतील तर मी सांगेन तुम्ही एक 200 शेअर आयसीआयसीआय बँकेचे घ्या, 150 शेअर तुम्ही साधारणतः एसबीआयचे घ्या, 100 शेअर स्टेट बँक एचडीएफसीचे घ्या. सो प्रायव्हेट मधल्या दोन बँक, एक सरकारी बँक, यांचं कॉम्बिनेशन एक चांगलं राहील. मी आणखीन एक चांगली बँक आता काही दिवसात बँकेत बघितली, तुम्ही कदाचित बघितली असेल, कर्नाटका बँक. ती पण खूप लुक्रेटिव्ह वाटते प्राइसच्या दृष्टीने आता. तर ती पण काही काळाकरता लोकांनी बघायला हरकत नाहीये इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने. ओके, थँक्यू सर. आणि अजून एक वेगळा प्रश्न. नॅशनल स्टॉक हं. एक्सचेंजचा जो पब्लिक इश्यूचा तुम्ही उल्लेख केलात,
तर हा मी असं म्हणजे याच्याबद्दल गाईड तुम्हीच करा की एनएससीचा स्टॉक एनएससी अनलिस्टेड असल्यामुळे अजून तो कुठल्याही म्युच्युअल फंडच्या स्कीम्समध्ये नाहीये. तर ज्या वेळेला बरोबर. त्याचं लिस्टिंग होईल ते लिस्टिंग हम्म. झाल्यानंतर सगळ्या म्युच्युअल फंड्स कदाचित तुटून पडतील एनएससीचा स्टॉक मार्केटमधनं खरेदी करण्यासाठी. तर बरोबर. म्हणून त्या स्टॉकची किंमत फॉर एक्झाम्पल आता सध्या तो 2000 किंवा 2050च्या रेटमध्ये मिळतोय समजा. तर बरोबर. लिस्टिंग त्याचं फॉर एक्झाम्पल 2200-2300 रुपयाच्या जवळपास झालं. तर कदाचित हम्म. अशी शक्यता आहे का की तो 6 ते 8 महिन्यामध्ये कदाचित 3000-3500 रुपयाच्या वरती जाऊ शकेल. तर एनएससीचा शेअर आता अनलिस्टेड मार्केटमध्ये घेण्यामध्ये या कारणामुळे की म्युच्युअल फंडचा अजूनही त्याच्यामध्ये कुठेही स्टेक नाहीये. लिस्टिंग नंतर तो स्टेक वाढेल म्हणून त्याची डिमांड सप्लायच्या थेअरीप्रमाणे मागणी खूप वाढेल. तर एनएससीचे शेअर घ्यावेत का याच्यामधले प्रॉब्लेम्स अ, सुद्धा सांगा. बरं, मी आता तो नॉन लिस्टेड मध्ये आता सध्या नका घेऊ, कारण पास्ट एक्सपिरियन्स थोडासा लोकांना खराब आलाय म्हणून ना. मी हे प्रायमोफेसी माझं ऑब्झर्वेशन आहे. मी मुळात त्याच्यात असं आहे की एक तर तुम्ही घेतल्यानंतर परत त्यात लॉकिंग पिरियड वगैरे सगळं आपल्याला येतो. त्यामुळे तो एक त्याच्यात थोडासा ड्रॉबॅक आहे की 6 महिने आपण ते विकू शकत नाही वगैरे. पण माझं असं मत आहे की नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा भाव चांगल्या किमतीने मार्केटमध्ये येईल. आणि पुन्हा एकदा जर तुम्ही आता बॉम्बे स्टॉक एक्सचेंज बीएससीचं जर प्राइसिंग बघितलं, तर त्याच्या कितीतरी टाइम्स मोठ्या पद्धतीने नॅशनल स्टॉक एक्सचेंज आहे. एमसीएक्सचा तुम्ही शेअर बघितला, त्याचं व्हॅल्युएशन बघितलं, तर त्या दृष्टीने मला असं वाटतं एनएससीचं व्हॅल्युएशन आपल्याला खूप चांगलं मिळेल. त्यात दुसरा एक असा मोठा ऍडव्हान्टेज होईल, म्हणजे जसं आज युएसने त्यांचे काही आयपीओ मोठ्या प्रमाणात काढलेले आहेत आणि जे पुढच्या काही काळात युएस मार्केटला हिट होणार आहेत, जे म्हणजे पॉलिटिकली इन्फ्लुएंटर आहेत सगळे तिकडचे ते. तर आपल्या इथे एनएससी इट्स अ बिगेस्ट आयपीओ इन द इंडियन मार्केट. आणि एक त्यात असं होईल ना की भारताची आर्थिक क्षमता किती आहे हे त्या आयपीओ मधनं जगाला कळेल. सो इट्स अ गुड ऑपॉर्च्युनिटी फॉर म्युच्युअल फंड ऑल्सो आणि आपल्या लोकांसाठी ऑल्सो. की काय आता रिटेलला याच्यात ना पुन्हा कमी शेअर्स दिले जातात, आपल्याला काय 8 शेअर 15 शेअर 20 शेअर एवढेच मिळतात. त्यामुळे माझं मत असं आहे की आयपीओ मध्ये शेअर्स लागले आणि लिस्टिंग मध्ये कमी, तुम्हाला समजा अलॉटमेंट कमी आली, तर जेव्हा कधी तो स्टॉक करेक्शन मध्ये जाईल, जर तुम्ही 300 शेअर बीएससीचे घेतले असतील, तर 200 शेअर नक्की एनएससीचे घ्या. कारण की जर तुम्हाला सर्वार्थाने वाटत असेल इथून सेन्सेक्स आपला किती वाढणार आहे, आपला निफ्टी किती वाढणार आहे, तर नॅचरल या शेअर्सच्या किमती खूपच चांगल्या वाढतील. म्हणजे त्याच्याकरता फक्त म्हटलं तर मार्केट लोकांचं पेशन्स बघेल प्रत्येक ठिकाणी. आणि जे लॉकडाऊनच्या काळात जे ट्रेडिंग मार्केटमध्ये खूप वाढलं गेलं ना, तर त्या लोकांना हे 20 महिने एक अभ्यास आहे की जसं मार्केट पैसे कमवून देतं तसं रडवतं सुद्धा. सो एक मार्केटने ती पण झलक सगळ्यांना आता दाखवून दिलेली आहे. हो, खरंय खरंय. आणि तुम्ही जो उल्लेख केलात की बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये जो आता रेट चाललेला आहे त्याचा, तर त्याच्या हम्म. जवळपास तिपटीचा रेट एनएससीचा अपेक्षित आहे. याचं कारण तुम्ही कुठल्याही स्टॉकचा बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा व्हॉल्यूम दिवसाचा हम्म. आणि नॅशनल स्टॉक हा. एक्सचेंजचा व्हॉल्यूम बघितला तर हा जवळपास दुप्पट ते तिप्पट असतो. तर नॅचरली येस. नॅशनल स्टॉक एक्सचेंज हा कैक पटींनी जास्त बिझनेस करतो. तर त्याचं रिफ्लेक्शन हे एनएससीच्या स्टॉकवरती नक्की होईल. तर येस. फक्त तुम्ही जे सांगितलं ते अगदी व्हॅलिड आहे की 6 महिने कोणीही विकू शकत नाही. पण ज्यांना अगदी लॉंग टर्मसाठी तो ठेवायचा आहे म्हणजे बाय अँड फॉरगेट असं एनएससीच्या बाबतीमध्ये येस. तर ते नक्कीच करू शकतात. अशा लोकांसाठी तर ते नक्कीच चांगलं आहे. आणि दुसरा तुम्ही उल्लेख जो आता केलात की रिअल इस्टेट सेक्टर विषयीचा, तर हो. आरईआयटीच्या 5 कंपन्या आपल्या मार्केटमध्ये लिस्टेड आहेत आरईआयटी. तर त्या ओके. जसं एक रिट्स माइंड रिट्स. स्पेस आहे, रिट्स आहेत. हो तर ते हो हो रिट्स हो. आपण घ्यावेत का त्याच्यामुळे रिअल इस्टेटमध्ये आपली अशी मागच्या दोनमधनं आपली इन्व्हेस्टमेंट होऊ शकेल का? रिट्स विषयी तुमचं काय मत आहे? नाही, माझं मत आहे की आता जर कुठल्याही लॉकिंग सिस्टीम मध्ये जर लोकांना जायचं नसेल, जसं आपण वयोवंदन योजना करतो किंवा सिनियर सिटीजन स्कीम करतो, आरबीआय बॉन्ड करतो, पोस्टात पैसे टाकतो, इथे लॉकिंग मध्ये जाण्यापेक्षा रिट्स किंवा आयविट्स हे खूप चांगले ऑप्शन्स आता लोकांना अवेलेबल आहेत. कारण की एक तर रिट्स मध्ये रिटर्न्स खूप चांगले दिसतात. आता माइंड स्पेस जसं तुम्ही उल्लेख केलात, म्हणजे मी तुम्हाला नेहमीच सांगतो की माझ्याकडे क्लायंटेल चांगले असं मी लोकांच्या इन्व्हेस्टमेंट बघत असतो आणि लोक कसे इन्व्हेस्टमेंट करतात बघतो. आत्ता सुद्धा माझ्याकडे रीट्समध्ये लोक चांगल्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट करतायत. सो आणि त्यांची साईज खूप बिगर आहे. सो आपण ते करायला काहीच हरकत नाही त्यामुळे. ओके. थँक्यू. एक टीसीएसचा प्रश्न इथे विचारला गेलेला होता, पण टीसीएस विषयी तुम्ही ऑलरेडी बोललेला आहात, तर त्याच्यामुळे तो प्रश्न येस. आपण स्किप करूया. आता फक्त आपण बरं. एक शेवटच्या 10 मिनिटांमध्ये क्वेश्चन आन्सर्स अशी डायरेक्ट घेऊया. एल आय सी बरं. विषयी एक कोणीतरी विचारलंय.
तर हो मी हो. अशी रिक्वेस्ट करेन की तुम्ही अनम्यूट करून जर डायरेक्ट विचारले सरांना प्रश्न, तर एलआयसीचं उत्तर आपण ऐकू, तोपर्यंत एकेकाने अनम्यूट करून पण विचारायला हरकत नाही. सर, एलआयसी विषयी तुमचं काय मत आहे? अ, त्याचं कारण असं हा, की आता जो एक शेअर राजेश एक्सपोर्ट, तर त्या राजेश एक्सपोर्ट. राजेश एक्सपोर्टचा स्टेक एलआयसी मध्ये आहे. आणि जसं अनेक कंपन्या, उदाहरणार्थ येस बँक होती एलआयसी कडे, आणि त्याचं व्हॅल्युएशन आता अगदी ₹20 आल्यानंतर, किंवा दिवाण हाऊसिंग फायनान्स मध्ये पण एलआयसीने इन्व्हेस्टमेंट केलेली होती. तर अशा वेळेला बरोबर. राजेश एक्सपोर्ट सुद्धा फ्रॉड निघाल्यानंतर एलआयसीच्या रेटमध्ये काय फरक पडू शकेल, आणि एलआयसी मध्ये इन्व्हेस्टमेंट करावी का, असाच त्यांचा प्रश्न असणार आहे. बर बर. बेसिकली एल आय सीच्या तुम्ही जर होल्डिंग्स वरती लक्ष ठेवलं ना सगळं, तर तुमच्या लक्षात येईल की त्यांच्याकडे ना वेटेड ॲव्हरेज नुसार अलॉटमेंट इन्व्हेस्टमेंट ज्या केलेल्या असतात. म्हणजे त्यांना एक कॅटेगरी आहे की या पर्सेंटेजच्या वरती तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकत नाही. त्यामुळे काही वेळेला कसं होतं, गव्हर्नमेंटच्या फोर्समुळे पण काही वेळेला त्यांना काही इन्व्हेस्टमेंट्स काही वेळेला करायला लागतात. आता राजेश एक्सपोर्ट करता गव्हर्नमेंटने फोर्स केला असेल असं मला वाटत नाहीये. पण ओव्हरऑल त्यावेळेला राजेश एक्सपोर्टचा जो बिझनेस होता त्याचा मॉड्यूल होतं. कारण की मी याच्याकरता तुम्हाला एक चांगलं उदाहरण किंगफिशरचं देईन. म्हणजे आता विजय मल्ल्याने फसवलं किंवा ते काय इतर गोष्टी ज्या काय आहेत, हे राजकारण आपण त्यातलं सोडून देऊया. पण एका वेळेला किंगफिशर प्रॉफिट मेकिंग कंपनी होती. आणि आयपीओ जेव्हा त्यांना पैसे दिल्यानंतर ती सडनली लॉस मेकिंग मध्ये गेली. कारण त्यांना जेट एव्हरेटला जेव्हा प्रमोट करायचं होतं, तेव्हा त्यांनी किंगफिशरचे रूट मारले. सो जेव्हा तुम्ही एखाद्या बिझनेसला रिस्ट्रिक्ट करता तेव्हा, आणि हा जो एव्हिएशन सेक्टरचा जो बिझनेस आहे हा फार एक्सपेन्सिव्ह बिझनेस आहे. त्याच्यात पेट्रोलची कॉस्टच एवढी आहे की त्याच्यानंतर बाकीच्या खर्चानंतर त्यांना जेव्हा मार्जिन्स काढायचे आहेत, तेव्हा तर वेगळ्याच गोष्टी त्यात इन्व्हॉल्व होतात. तर राजेश एक्सपोर्टमुळे काही एलआयसीला फार मोठा डॅमेज होईल असं मला नाही वाटत आहे. काही वेळेला ओल्याबरोबर सुखही जळतं तसं आहे थोडंसं. एखादं डिसिजन त्यांचं चुकीचं गेलं असेल, आणि हे कोणाच्या बाबतीत येऊ शकतं. म्हणजे आपल्या बाबतीत येईल, आपले एक्सपोजर कमी असतात, त्यांचं एक्सपोजर मोठं आहे. त्यामुळे आपल्या लक्षात आलं की त्यामुळे पटकन त्यांना ते डिस्क्लोजर मध्ये द्यायला लागतं. आता एलआयसीने माझ्या मते मध्ये बोनस पण डिक्लेअर केलेला आहे, त्यामुळे त्याचं व्हॅल्युएशन. हॅलो, केदार सर, तुमचा आवाज गेलाय. आता येतं. हो, येतोय. येते. हा. एल आय सी म्हटलं तसं की एल आय सी आत्ताच्या दृष्टीला मी रिकमेंड करणार नाही, कारण आताच तो एक्स बोनस झालेला आहे. आणि ओव्हरऑल कसं असतं, काही काही वेळेला ओल्यावर सुकं जातं, त्याचं एखादं डिसिजन त्यांचं चुकीचं होऊ शकतं. पण त्यांच्या अलॉटमेंट असतात, म्हणजे रेशो अनालिसिस असतं इन्व्हेस्टमेंटचा, हा एका सर्टन पर्सेंटेज प्रमाणे असतो. त्यामुळे एल आय सीच्या म्युच्युअल फंड्स म्हणा किंवा इन्व्हेस्टमेंटवरती काय फार मोठा परिणाम होईल असं नाही वाटत आहे. ते दुसरीकडनं कुठेतरी हे पैसे नक्की रिकवर करतील चांगल्या इन्व्हेस्टमेंट. ओके. एक प्रश्न असा विचारला गेलेला होता की फॉरेनमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी का, म्हणजे डाव जोन्स, नासडॅक वगैरे त्या मार्केट्समध्ये, आणि ती करायची असेल तर कशी करावी? तुमचं मत काय आहे याच्याविषयी? आता आपल्याला डायरेक्ट अशी अपॉर्च्युनिटी याचं अवेलेबल. हा याचं कारण स्पेसिफिक असं अगदी नक्कीच आहे की आपलं इंडियन मार्केट मागच्या 15-20 महिन्यांमध्ये कंटिन्युअस खाली जात आहे. आणि निकी बघा, किंवा डाव जोन्स, किंवा नासडॅक बघा, त्यांचे ऑल टाइम हाय तिकडे चालू आहेत. तर नॅचरली द्विधा मनस्थिती होते. आणि आज ज्या वेळेला सगळं आपण ग्लोबली एकत्र आलेलो आहोत, किंवा अगदी जवळ आलेलं आहे जग, तर त्यावेळेला अशी ऑपॉर्च्युनिटी टॅप करावी का, आणि फॉरेन मार्केटमध्ये, विशेषतः अमेरिकन मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी का, प्लीज? नाही, मी खरं सांगू का, आपलं मार्केटच एवढं मोठं आहे ना. म्हणजे आपण आता म्हणजे एक तर आपल्याला तिथे डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट करायला अजून तरी अपॉर्च्युनिटी नाही आहे, टू बी फ्रँक. आता या गिफ्ट सिटीमुळे काही काही नवीन अपॉर्च्युनिटी क्रिएट करताय गव्हर्नमेंट. की आता तरी आपण एक मोतीलाचा काहीतरी नासडॅक 100 म्हणून एक फंड आहे. त्यात तुम्ही अशी डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट करू शकता. पण ॲज सच आपल्या डायरेक्ट अजून परदेशी ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करायला अलाउड नाहीये. त्यामुळे त्याच्याबद्दल जोपर्यंत गव्हर्नमेंटकडनं आपल्याला सगळ्या परमिशन्स येत नाहीत, तोपर्यंत रिटेल इन्व्हेस्टर तरी तिकडे काही जाऊ शकणार नाही. मेन आपल्या लोकांचा प्रॉब्लेम आता सध्या असा आहे ना, की आज आपल्या लोकांची बरीचशी मुलं परदेशात आहेत. आणि त्यांच्या आईवडिलांच्या इन्व्हेस्टमेंट त्यांना कशा द्यायचा हा मोठा इश्यू आहे. आणि आता त्यात गिफ्ट सिटी हा एक खूप चांगला लोकांना आता ऑप्शन्स अवेलेबल आहे. आणि म्हणतात तसं मी मगाशीच म्हटलं, मी त्याच्यावर करतोय थोडंफार कमी, आणखीन एक दोन गोष्टींचं खूप काम करतोय. कसं होतं ते बघूया. पण ओके. एक चांगली अपॉर्च्युनिटी त्याचं लोकांना मिळेल आपल्याला त्यातनं. ओके. ओके. मला नक्की असा अंदाज येतोय की तुम्ही गिफ्ट सिटीमध्ये नक्की ऑफिस घेताय बहुतेक.
तर आता नाही शुभेच्छा नाही नाही देतो नाही नाही नाही, ऑफिस नाही आपल्यातर्फे. घेतोय. ऑफिस नाही घेतोय, पण माझं चालू, मी परवा माझ्या सीएनशी बोलल्यानंतर आम्ही तिथे काही कारण मला, मी मी ओपन, मी तुमच्याशी कधी आपल्या ग्रुपमध्ये कधीच मी असं खरंय राखून खरंय. बोलत नाही. त्यामुळे बरोबर. मी ओपनलीच सांगतो, मला मध्ये लोढा रेसिडेन्सी आहे वरईला, तिकडनं एक गृहस्थ भेटायला आले होते, आणि त्यांचा 700 लोकांचा, येणाऱ्या लोकांचा ग्रुप आहे. हो बर. आणि त्यांनी मला हा अफरंट प्रश्न विचारला होता, की सर तुम्ही याच्यात करताय का? माझ्या 500 लोक आहेत की ज्यांना यात कोणतरी काम करणारं हवं आहे. आमचे प्रत्येकाचे कोण ना कोणतरी कन्सल्टंट आहेत, पण आम्हाला इथून मुलांना पैसे पाठवायचे असतील किंवा उद्या काही इन्व्हेस्टमेंट कडनं ट्रान्सफर करायचे असतील, तर आपल्याकडे काही त्याकरता हे नाहीये किंवा टॅक्सेशनचे इश्यू आहे. तर मी त्यावेळेला त्यांना म्हटलं, गिफ्ट सिटी हे एक नवीन आपल्याकडे ऑप्शन ओपन झालेलं आहे, पण म्हटलं मी त्याबद्दल मी स्वतःही अर्धवट माहितीमध्ये आहे, पण मी त्याच्यावर माहिती काढायला सुरुवात केली आहे. थोडीशी माहिती माझ्याकडे आलेली पण आहे, आणि ती आली तर मी नक्की सगळ्यांना आपल्या शेअर करेन त्या बाबतीत. ओके, थँक्यू. एक दोन प्रश्न येस. आपण घेऊया फक्त, कारण वेळेचं बंधन आहे आपल्याकडे. आणि केदार सर नाही पण हरकत वेळात वेळ काढून आलेले आहेत आपल्या बरोबर अरे गप्पा नाही नाही नाही, मारायला किंवा ऑलवेज गाईड करायला ऑलवेज आपल्याला. तुम्ही मला कधी, थँक्यू मला थँक्यू. तुम्ही दर महिन्यात एकदा, दर महिन्यात बोलायला बोलत तर मी येईन, काही प्रॉब्लेम नाही. नक्की, ही एक आयडिया खूप चांगली आहे. आणि बोट धरायला दिलं की मी मनगट पकडतो, ही माझी सवय आहे. तर त्याच्यामुळे ऑलमोस्ट आपण प्रत्येक महिन्यात बहुतेक नक्की भेटणार असं मला वाटतंय. असं नक्की. प्लीज अनम्यूट करा आणि तुमचा काही प्रश्न असले तर विचारा. सर, लॉजिस्टिक सेक्टरमध्ये काय सांगता येईल का? लॉजिस्टिक सेक्टरमध्ये पर्टिक्युलरली लॉजिस्ट कॉनकॉर्ड. कॉन्कर्ड. ओके ओके ओके. सध्या बघा, खरं कंटेनर कॉर्पोरेशनकडे स्वतःची एक ना एवढी सुंदर सॉफ्टवेअर सिस्टम आहे, की जी अख्ख्या रेल्वेचं ट्रान्सपोर्टेशन खूप चांगल्या प्रमाणात बघू शकते. पण म्हणतात तसं गव्हर्नमेंट इंटरफेरन्स आला ना, की थोडं गोष्टी हलतात. त्यामुळे त्याचा इम्पॅक्ट आपण कॉन्कर्ड सारख्या कंपनीवर तर गेले काही वर्ष सातत्याने होते. तुम्ही बघितलं तर स्टॉक 600-700 रुपयाच्या वरती जाते गेले कित्येक महिने. बरोबर त्यामुळे आहे. लॉजिस्टिकमध्ये मी मगाशी म्हटलं, मला फार्मा सेक्टर लॉजिस्टिक तुम्ही सगळ्यांनी बघा, मला त्यात जबरदस्त, म्हणजे सॉफ्टवेअर इंडस्ट्रीने जेवढे जॉब क्रिएट केले ना, तेवढे जॉब फार्मा सेक्टरमध्ये लॉजिस्टिक सेंटर डेव्हलप करेल. म्हणजे आधी तुम्हाला मी साधं एक्झाम्पल देतो. आपण ईसीजी काढायला गेलो तर ईसीजी सेंटरमध्ये 3 लोक, एक ईसीजी काढणारा असतो, एक आपला रिपोर्ट सही करून देणार असतो, आणि एक स्क्रीन बघत असतो. सो हा जो टेक्निकल स्टाफ आजूबाजूला जो डेव्हलप होतोय, किंवा अगदी साध्या गोष्टीत सांगायचं तर तुम्ही विचार करा, की आज मुंबई पुण्यामध्ये दिवसाला किती ऑपरेशन्स होत आहेत, त्याकरता किती हँड ग्लोव्ज लागणार आहेत, किती मास्क लागणार आहेत, किती यूज अँड थ्रोच्या ट्यूब्स लागणार आहेत. ही जी चॅनलिंग आहे ना सगळी, ही चॅनलिंग आपल्याकडे जबरदस्त जॉब क्रिएशन्स करेल. मग आपण आपल्याला म्हटलं तर मेडिक्लेम सेक्टर फार सुधारायची गरज आहे, आणि गव्हर्नमेंटने सुद्धा फ्री बीज बंद करावेत, आणि लोकांना सोशल ऍक्टिव्हिटीज मधून, सर्व्हिस मधून लोकांना बेनिफिट्स द्यावेत. तर ओके, एनएमडीसी स्टील बद्दल सांगाल का जरा? थँक्यू. एनएमडीसी स्टील. कुठलं? एनएमडीसी स्टील. एनएमडीसी स्टील. सर असा पर्टिक्युलर नाही स्टॉक आता सांगण्याकडे, खूप स्टॉक आहेत ना, पण हा हा स्टील सेक्टर अजूनही थोडं प्रेशराईज आहे. हा. कारण की आता म्हणजे ज्याच्यातली मोठी जी जायंट कंपनी एल एन टी फॉर एक्झाम्पल, हम्म, आज हम्म. एल एन टी कडे म्हणजे त्या साईडची भरपूर कामं आहेत, कुवेत, दुबई आणि अडाणीबद्दल काय म्हणायचंय? डायरेक्ट अडाणी अनम्यूट करून. ग्रुपचा. हॅलो केदार सर, आवाज गेलाय. अडाणी अडाणी ग्रुप, मी आधी जर स्टीलचं बोलतो आणि मग मॅडम तुमच्या प्रश्नाला उत्तर देतो. तर स्टील सेक्टरमध्ये जसं आज एल एन टीकडे जे मोठं काम आहे ना, पण एल एन टीची आता पेमेंट सायकल बिघडेल, कारण की आज वॉरमुळे तिकडच्या ज्या कंट्री डॅमेज झाल्या, जसं दुबई डॅमेज झालेला आहे, सौदी अरेबिया डॅमेज झालेलं आहे, कतार डॅमेज झाले, त्यांना नवीन कामं जरी एल एन टीला तरी पैसे मिळायला खूप वेळ आहे. एल एन टीचा स्टॉक तुम्हाला आता जवळजवळ बघा 4,500 जाऊन परत 3800 रुपयाला मिळतोय. तो 5,000 आरामात होईल. पण त्याच्याकरता म्हणतात तसं यांची पेमेंट सायकल जोपर्यंत इम्प्रूव्ह होणार नाही, तोपर्यंत एल एन टीला त्रास होईल. पण एल एन टी चांगल्या प्राइसला अवेलेबल आहे, घेऊ शकता. आता मॅडमचा अडाणी ग्रुप बद्दलचा प्रश्न, अडाणीमध्ये पण त्यांचं एक्सपान्शन खूप चालू आहे, गव्हर्नमेंट बॅकिंग त्यांना खूप आहे. आणि एक जे सिम्बॉल होता पूर्वी, इंडिया म्हणजे रिलायन्स, तसं आता इंडिया म्हणजे अडाणी, हे हळूहळू लोकांसमोर होत आहे. मला याच्यात काही काही वेळेला थोड्या अशा गोष्टी वाटतात ना, की ज्या आपल्याला पटकन लक्षात येत नाहीत. जसं ना, प्रत्येक देशाकडे पोर्ट हा जो बेस आहे, म्हणजे एअरपोर्ट सुद्धा आणि आपली बंदरं सुद्धा, ही ज्या देशाकडे जास्ती असतात, तो देश सामरिकदृष्ट्या किंवा शस्त्राच्या दृष्टीने फार स्ट्रॉंग समजला जातो. तर माइट बी गव्हर्नमेंटचं इनडायरेक्टली काहीतरी याच्यात इन्व्हॉल्वमेंट असेल, की ही पोर्ट्स
असतील आमचीच पण चालवेल अडाणी, अशा पद्धतीने पण काही अंडरस्टँडिंग असू शकतं, कारण की हे फार हाय लेवलच्या सगळ्या गोष्टी चालतात आणि आपण त्या बाबतीत फार छोटी लोक आहोत सगळं काम करताना. ओके, थँक्यू. सर कोणीही मी आता प्रश्न खूप विचारू नका. हॅलो, कोणीही प्रश्न हा विचारू बोला. नका 1-2 मिनिटं, कारण आपली मीटिंग संपणार आहे आता. तर केदार सर हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे आणि सरांचा जर डीपी तुम्ही बघितलेला असेल तर सचिन तेंडुलकर अतिशय जवळचे मित्र आहेत त्यांचे आणि अनेक वेळेला त्यांच्या ऑफिसला येत असतात ते आणि त्यांची घनिष्ठ मैत्री आहे, अगदी नक्कीच. तर त्यांची म्हणजे केदार ओक सरांची कंपनी आहे केसर एंटरप्राइजेस म्हणून, केसर सिक्युरिटीज प्रायव्हेट केसर सिक्युरिटीज लिमिटेड. प्रायव्हेट लिमिटेड. हा, तर या कंपनीतर्फे त्यांनी आपली जी स्नेहसंमेलनं झालेली होती तर त्याच्या मध्ये पण स्पॉन्सरशिप आपल्याला दिलेली होती आणि सर बऱ्याच ऍक्टिव्हिटी साहेब करत असतात. सर बऱ्याच हे सांगायची ऍक्टिव्हिटी गरज करत नाही. असतात. हो हो. आणि त्या ऍक्टिव्हिटी पैकी कला क्षेत्र म्हणजे म्युझिक अरेंजमेंट्स, त्यांचा स्वतःचा एक म्युझिकलचा मोठा ग्रुप सुद्धा आहे आणि त्या ग्रुपतर्फे ते बरेचसे प्रोग्राम सुद्धा अरेंज करत असतात. तर आता येत्या 12 तारखेला रवींद्र नाट्य मंदिरला त्यांचा ओपी नय्यर विषयी कार्यक्रम आहे आणि त्याची स्पॉन्सरशिप केसर एंटरप्राइजेस किंवा केसर सिक्युरिटीजने केलेली आहे. आणि तुम्ही बघितलंय की नाही मला आठवत नाही, पण केदार सरांचा आवाज सुद्धा खूप चांगला आहे आणि ते त्यांच्या वाद्यवृंद समूहामध्ये खूप छान गाणं सुद्धा म्हणतात. तर आपल्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन पुढारी पेपर, आपलं महाराष्ट्र टाइम्स पेपर असू दे किंवा पुढारी सारखा चॅनल असू दे आणि अनेक त्यांच्या ऍक्टिव्हिटीज असू दे, तर एका शब्दाखातर आपल्या आणि आपल्या गोंधळलेल्या संपूर्ण सिच्युएशन्स मधनं आपल्याला काहीतरी मार्ग दाखवावा त्यांनी, अशी विनंती मी त्यांना केलेली होती. तर त्यांचे जे काही शब्द आपण ऐकले तर नक्कीच आपल्याला बरेचसे व्ह्यू मिळालेले असतील, बरेचसे डॉट्स आपले क्लिअर झालेले असतील आणि एक्झॅक्ट चित्र आपल्या डोळ्यासमोर आलेलं असेल की पुढचे 6 महिने, पुढचे 3 महिने कसे असू शकतील आपल्याला इन्व्हेस्टमेंट डिसिजन घेण्यासाठी. आजची मीटिंग नक्कीच उपयुक्त ठरेल. ही मीटिंग आपण आपल्या अर्थपराग चॅनलवरती अपलोड करणार आहोत. तर तुम्हाला ही सगळी मीटिंग पुन्हा एकदा रेकॉर्डिंग याचं ऐकता येईल. आणि केदार सर, समारोप करताना मी तुम्हाला आधी म्हटलं होतं त्याप्रमाणे तुम्ही आपल्या आजच्या मीटिंगचा समारोप तुमच्या आवडत्या गाण्याने करावा अशी विनंती परत एकदा करतो तुम्हाला. प्लीज. बरं, एक दोनच ओळी पटकन म्हणतो. बीच राह में दिलबर बिछड़ जाए कहीं हम मगर और सुनी सी लगे तुम्हें जीवन की ये सफर हम लौट आएंगे तुम यूं ही बुलाते रहना कभी अलविदा ना कहना कभी अलविदा ना कहना. धन्यवाद. वा वा वा, अगदी समयोचित गाणं होतं. थँक्यू सो मच. आणि थँक्यू. भेटत राहूया आपण. तुम्ही जशी ऑफर येस दिलेली येस. आहे त्या ऑफर नक्कीच मी त्याचा म्हणजे डिसिजनच घेतलेला आहे मी त्याचा. तर दर महिन्यामध्ये एक भेट तुमच्या बरोबर आणि ती ग्रेट येस भेटच नक्की. प्रत्येक वेळेला ठरते असा माझा अनुभव आहे. थँक्यू सो मच येस. आणि थँक्यू थँक्यू. पार्टिसिपंट्स. आपण आज येस, सेंचुरी क्रॉस अगदी केलेली धन्यवाद. होती. अशाच आपण मीटिंग अरेंज करत राहू आणि भेटत राहू एकमेकांना. ग्रुपमध्ये तर आहोतच. वन्स अगेन थँक्यू सो मच. बाय, गुड येस, नाईट. धन्यवाद 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 सर. धन्यवाद.